नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, या राजमुद्राच्या टेस्ट सिरीजच्या ऑनलाईनच्या अनालिसिसच्या प्लॅटफॉर्मवर सर्व विद्यार्थ्यांचे मी संग्राम खाजगे सर मनापासून स्वागत करतो। विद्यार्थी मित्रांनो, आपल्या टेस्टचा हा पेपर नंबर 8 त्या पेपर नंबर 8चं जे काही स्पष्टीकरणात्मक उत्तरे आहेत, का प्रश्नाचं उत्तर चुकीचं का बरोबर याच्या बाबतीमध्ये आपण आज थोडासा विचार करू। त्याच्यामध्ये डायरेक्ट आपण सुरूच करू। प्रश्न क्रमांक 1 प्रश्न क्रमांक 1 मध्ये तुम्हाला काही विधानं दिलेली आहेत आणि त्याच्यामध्ये तुमचं ब विधान हे असत्य आलेलं आहे आणि तुमचं अ आणि क हे विधान बरोबर आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, इथे अ मध्ये तुम्हाला एक जमाल अल दिल अफगानी या व्यक्तीबद्दल स्टेटमेंट दिलेलं आहे आणि त्यांनी कलकत्ता आणि हैदराबाद, लक्षात ठेवा एका दिवस कलकत्ताच्या ठिकाणी हैदराबाद जरी आलं तर तेही बरोबर असेल। कलकत्ता आणि हैदराबाद मध्ये हिंदू मुस्लिम जे दंगे होत होते त्याची ऐक्याची पाठराखण करण्याचं त्यांनी काम केलं होतं। त्याच्यानंतर ब मध्ये एक वृत्तपत्र दिले मित्रांनो तुम्हाला, जे फारसी मध्ये होतं, तहबीज उल अखलाक। आणि हे वृत्तपत्र जे आहे तुम्हाला ते त्या अफगाणींचंच होतं असं दिले। तर विद्यार्थी मित्रांनो, सगळ्यांनाच माहिती असायला पाहिजे की वृत्तपत्र सर सय्यद अहमद खान यांचं होतं। मोहम्मदन अँग्लो ओरिएंटल स्कूल, अलीगड विद्यापीठ यांच्या संदर्भात अतिशय महत्त्वाचं असलेलं नाव सर सय्यद अहमद खान यांना हिंदुस्थानच्या तिसऱ्या वर्गातील तारा सुद्धा म्हटलं जात होतं। खालच्या याच्यामध्ये दिले तुम्हाला, तर त्याच्यामध्ये म्हणून या ठिकाणी त्यांच्या नावाच्या जागी सर सय्यद अहमद खान असायला पाहिजे होते, म्हणून ब तुमचं तिथे विधान चुकलेलं आहे। बरोबर मित्रांनो, या सर सय्यद अहमद खानांचा जर विचार केला तर यांचा काँग्रेसला विरोध होता, विशेषतः लोकशाहीला विरोध होता आणि पडदा पद्धतीला विरोध होता। म्हणजे एक मुस्लिम असून सुद्धा मुस्लिम विचारवंत होते आणि त्यांनी मुस्लिमामधील पडदा पद्धतीला, म्हणजे त्यांचा काँग्रेसला विरोध होता, लोकशाहीला विरोध होता आणि पडदा पद्धतीला विरोध होता, त्याच्यामुळे ते महत्वाचे आहेत। चला प्रश्न क्रमांक 2 बघा। आता प्रश्न क्रमांक 2 मध्ये 2 स्टेटमेंट दिलेत आणि त्याच्यामध्ये इथे सुद्धा तुमचं स्टेटमेंट ब हे चुकीचं आलेलं आहे। तुम्हाला व्यवस्थितपणे माहित आहे, भारताचा पहिल्यांदा तिरंगा कोणी फडकवला तर त्यांचं सगळेजण उत्तर देणार कोण? आदम भिकाजी कामा यांनी 1907 ला स्टुटगार्ड परिषद मध्ये तो जर्मनीमध्ये तो झेंडा फडकवला होता। मित्रांनो, इथपर्यंत आपल्याला सगळ्यांना माहित असतं, पण पुढची गोष्ट आहे, या झेंड्यावर तारे व कमळ होते। आताच्या सारखं चक्र आरे वगैरे नव्हतं, तर त्या ठिकाणी तारे आणि कमळ होतं। इथं आपण विधानामध्ये चक्र व कमळ दिलंय, तर ते चक्र नाही कमळ होतं, ठीक आहे, पण त्या चक्राच्या ठिकाणी काय असायला पाहिजे होते? तारे असायला पाहिजे होते, म्हणून ते विधान चुकीचं ठरलंय। चक्र नाही तर तिथं काय असायला पाहिजे? तुमचं तारे असायला पाहिजे होते। क्लिअर? चला प्रश्न क्रमांक 3 मध्ये बघा। या प्रश्नाचं उत्तर बऱ्याच जणांनी थोडासा गोंधळ केला असेल। आता अ ब क ड दिलं आणि फक्त अ बरोबर हे योग्य उत्तर आहे। आता परत एकदा त्याच्यावर थोडीशी चर्चा करू, फक्त अ बरोबर का? आता हे जे दत्तक वारसा नामंजूर आहे, याचं सगळ्यांना उत्तर हे लॉर्ड डलहौसी हेच पाहिजे होते। लॉर्ड डलहौसी सुद्धा एकदम बरोबर आहे, पण मित्रांनो लक्षात ठेवा, या लॉर्ड डलहौसीनं दत्तक वारसा नामंजूर या नावाखाली खालसा धोरण अवलंबलं होतं। मग तुम्हाला व्यवस्थित माहित असायला पाहिजे की दत्तक वारसा नामंजूर जरी लॉर्ड डलहौसीनं राबवलं आणि नंतर खालसा धोरण राबवलं, तरी सुद्धा याच्या अगोदर हे धोरण लॉर्ड ऑकलंड यांचं होतं। आणि खालसा जे धोरण आहे ते मूळ खालसा धोरण सुद्धा यांचं नाही। तुम्हाला जर माहित असेल तर बेंटिंगचा जर विचार केला तर बेंटिंगनं कुर्ग नावाचं संस्थान, 2 संस्थान खालसा केले होते, त्याच्यामध्ये कुर्ग नावाचं संस्थान आधी खालसा केलं होतं। मग खालसा धोरण सुद्धा त्यांचं मुळात नाही, बेंटिंगनं अवलंबलं होतं। तसं दत्तक वारसा नामंजूर हे ऑकलंड हे एकदम व्यवस्थित बरोबर आहे, पूर्वी त्यांचं होतं त्याच्यानंतर यांनी अवलंबलं। हा प्रश्न आयोगाने विचारून सुद्धा ठेवलेला आहे याच्या अगोदर।
तर आधुनिक भारताचा निर्माता लॉर्ड कर्झनला म्हणत नाही, लॉर्ड डलहौसी असायला पाहिजे होते तिथे. मुलकी सेवेचा पाया हा लॉर्ड डलहौसीने नाही, तर लॉर्ड कॉर्नवालिस, मुलकी सेवेचा पाया हा लॉर्ड कॉर्नवालिस असायला पाहिजे होते मित्रांनो. आणि वसाहत स्वराज्याची मागणी म्हणजे चांदोबाची मागणी, असं भारत मंत्री मिंटो नव्हते त्यावेळेस, ते व्हाईसराय होते. भारत मंत्री मोर्लो यांचं ते विधान आहे, त्याच्यामुळे बाकीचे सगळे चुकीचे आहेत, फक्त हे विधान तुमचं बरोबर आलेलं आहे. क्लिअर. आता प्रश्न क्रमांक 4 बद्दल मी सविस्तर जास्त काही बोलत नाही, आपण याच्या अगोदर त्याच्यावर खूप चर्चा केलेली होती, फक्त त्याच्या प्रश्नाबद्दलच बोलतो मी, किंवा वाटलं तर एक 4 नावं लिहून घेतो आणि तुम्हाला लगेच एका मिनिटात सांगून टाकू देतो. एक रॉबर्ट क्लाइव्ह, याच्या अगोदर आपण याच्यावर बोललोय आपण खूप. वॉरेन हेस्टिंग, विल्यम बेंटिंग, लॉर्ड कॅनिंग, माउंटबॅटन, लॉर्ड राजगोपालाचारी, राजेंद्र प्रसाद. बघा इथं 1865, 30, 30, 58, 40, 50. याच्यावर जर व्यवस्थित बघितला प्रश्न क्रमांक रॉबर्ट, आता इथे बघा, रॉबर्ट क्लाइव्ह हा बंगालचा पहिला गव्हर्नर होता. हा बंगालचा पहिला गव्हर्नर जनरल होता. हा भारताचा पहिला गव्हर्नर जनरल होता. हा भारताचा पहिला व्हाईसराय होता. हा स्वतंत्र भारताचा पहिला गव्हर्नर जनरल होता. हा स्वतंत्र भारताचा पहिला भारतीय गव्हर्नर जनरल होता आणि हे स्वतंत्र भारताचे पहिले राष्ट्रपती. आणि कायद्या कोणत्या कायद्याने काय झालं ते सगळ्यांना हे कायदे सुद्धा माहित पाहिजे. आता इथे बघा, रॉबर्ट क्लाइव्ह बंगालचा पहिला गव्हर्नर होता, एकदम बरोबर आहे. लॉर्ड माउंटबॅटन हा बंगालचा शेवटचा गव्हर्नर होता. आता हा बंगालचा पहिला गव्हर्नर जनरल झाला, म्हणजे हाच बंगालचा शेवटचा गव्हर्नर जनरल वॉरेन हेस्टिंगचा असायला पाहिजे होते. लॉर्ड माउंटबॅटन हा स्वतंत्र भारताचा पहिला गव्हर्नर जनरल असा असायला पाहिजे होते. ओके. वॉरेन हेस्टिंग हा बंगालचा पहिला गव्हर्नर होता. वॉरेन हेस्टिंग हा बंगालचा पहिला गव्हर्नर जनरल होता, ते बरोबर आहे. बंगालचा पहिला गव्हर्नर जनरल कोण होता? वॉरेन हेस्टिंग होता. म्हणून याचं योग्य उत्तर हे अ आणि क बरोबर हे देण्यात आलं. ओके, क्लिअर. ओके. आता काही आयोग लिहितो मित्रांनो मी, त्यांचं इसवी सन लिहितो. त्यांच्या तुम्हाला हा प्रश्न क्रमांक जो 5 आहे तो इंग्रज काळामध्ये जे दुष्काळ आयोग होते, क्रमांक 5 चा जर विचार केला तर इंग्रज काळामध्ये जे दुष्काळ आयोग होते त्याच्यावर हा प्रश्न आहे. मी काय आयोग लिहितो? एक स्मिथ, दुसरा कॅम्पबेल, अजून आपल्या प्रश्नामध्ये कोणता दिलाय? स्ट्रॅची आयोग, डायल आयोग, मॅकडोनाल्ड आयोग. एक लिहायचा का? चला, आता हा आयोग जो आहे तो 1860 ला स्थापन झाला होता. 1866च्या दुष्काळाच्या 66 स्थापन झाला होता. हा स्ट्रॅची आयोग जो आहे तो 1880 ला स्थापन झाला होता. हा जो आयोग आहे तो 1800 कोणता? हा लॉयल आयोग हा 1896 ला स्थापन झाला होता. हा 1900 ला स्थापन झाला. आता जर योग्य मी लिहितानाच लिहिलेले आहेत, म्हणजे हे योग्य उतरता क्रम आहे मित्रांनो तुमचा, त्यांचा योग्य किंवा कालानुक्रम म्हणायला. हा कालानुक्रम.
हा तुम्हाला योग्य क्रम लावावा लागेल. मग इथं लावलाय आपण स्मिथ, ब, जॉ, कॉम्पेबेल, रिचर्ड आणि मॅकडोनाल्ड. मग यांच्यावर अजून एक पुढचा एक प्रश्न येऊ शकतो की कोणत्या गव्हर्नरच्या काळात किंवा कोणत्या व्हाईसरायच्या काळामध्ये हे आयोग स्थापन झाले होते. तर मग त्यावेळेस तुम्हाला याची उत्तरे असायला पाहिजे. इथं जर म्हणलं तर रॉबर्ट क्लाइव्ह घ्यावा लागेल आपल्याला. तसं तर गव्हर्नरचा विषय येणार नाही मित्रांनो इथे. हा जो होता तो तुम्ही तिथे करा. 1860 आपल्याकडे तेवढी सत्ता मजबूत झाली नव्हती. सॉरी 1860 म्हणता येईल, सर रॉबर्ट क्लाइव्ह म्हणता येणार नाही. 1860चा तो विषय आहे. हे बघा इथे जर विचार केलात ना तर हा लिटन होता इथे. 1866 आहे मित्रांनो. 1880 लिटन, 1860-61 कर्नल स्मिथ होतं. लॉरेन्स होता हा इथे. ते जो होता तो लॉरेन्स आहे. आय थिंक इथे 1860 म्हणलं कॅनिंग आहे. हा इथे लिटन आहे. ते जो होता त्यांचं नाव बघा लॉरेन्स होते ना, सॉरी एल्गिन एल्गिन कर्जन. जसं तुम्हाला यांचा क्रम विचारलाय तसा कोणते गव्हर्नर होते यांचा सुद्धा एखाद्या दिवस प्रश्न येऊ शकतो. त्याच्यामुळे गव्हर्नर यांचा हा क्रम आणि हे सगळ्या गोष्टी लक्षात ठेवा. म्हणून याचं योग्य उत्तर हे पर्याय क्रमांक 2 आलेला आहे. क्लिअर. चला पुढचा प्रश्न बघा. प्रश्न क्रमांक 6. प्रश्न क्रमांक 6 मध्ये फक्त ब विधान चुकीचं आहे, त्याच्याबद्दल आपण चर्चा करू. आणि ब मध्ये दीनबंधू दिलेला आहे तुम्हाला. दीनबंधू हे कृष्णराव भालेकरांचं होतं, बरोबर आहे. परंतु हे सत्यशोधक समाजाचं वृत्तपत्र होतं. सत्यशोधक समाजाचं वृत्तपत्र होतं. आणि इथे देताना आपण कोणाचं दिलंय? देताना आपण प्रार्थना समाजाचं मुखपत्र नाही, सत्यशोधक असायला पाहिजे होतं. म्हणून ब विधान तुमचं काय ठरलेलं आहे मित्रांनो? ते चुकीचं ठरलेलं आहे. आता प्रश्न क्रमांक 7 मध्ये काँग्रेसचं प्रश्न क्रमांक 7 मध्ये काँग्रेसचं 1885 ला जे पहिलं अधिवेशन झालं मुंबईला, त्याचे अध्यक्ष जे होते एवमेशचंद्र बॅनर्जी. कारण लक्षात ठेवा यांच्या बाबतीत यांना नखशिकांत म्हटलं जात होतं. त्यांनी काही गोष्टी हे केल्या होत्या, त्याच्यामध्ये कोणता संमत ठराव केला होता योग्य पर्याय निवडा म्हणून सांगितले तिथे. ब्रह्मदेश खालसा करावा, तर अ मध्ये ब्रह्मदेश खालसा करू नये अशी तरतूद होती, म्हणून ते विधान चुकीचं ठरलंय. ब मध्ये मिठावरील कर बंद करावा नाही, तर मिठावरील कर कमी करावा अशी तरतूद होती, म्हणून ते विधान चुकीचं. तो बरोबर आहे. ड मध्ये ICS ची वयोमर्यादा ही कमी करण्याबाबतीमध्ये तरतूद होती. इथं तर जास्त करून ठेवली आपण, 23 वरून 19 वर. सॉरी, जास्त करण्याबाबत, कमी नाही. ICS ची वयाची मर्यादा जी आहे ते जास्त करा अशी मागणी होती आपली भारतीयांची. इथं 23 वरून 19 कमी कोण करायला लावले? 19 वरून 23 करायला होतील. त्याच्यामुळे फक्त क ह्याचं योग्य उत्तर असेल. दादाभाई नौरोजींचे सचिव ते मादाजी कामा ह्या होत्या. आंबेडकरांचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे काही वृत्तपत्र दिले आणि त्याचे कालानुक्रम लावा म्हटले. त्याच्यामध्ये बघा कोणकोणते वृत्तपत्र आहेत. एक आहे समता, मता. ब मध्ये आहे जनता. क मध्ये आहे बहिष्कृत भारत. ड मध्ये आहे मुकनायक. बघा मित्रांनो, मुकनायक पहिल्यांदा 1920 ला स्थापन झाले. बहिष्कृत भारत 1927 चा आहे. त्यानंतर जनता 1930 चा आहे आणि 1928 चा आहे. तर तुम्ही व्यवस्थित त्याचा कालानुक्रम लावलात तर ड 1 नंबरला यायला पाहिजे. क, अ आणि ब, म्हणजे याचं योग्य उत्तर ड क अ ब. हा चला, ड क अ ब आहे 3 नंबरला, त्याचं योग्य उत्तर आहे. लक्षात ठेवा मित्रांनो, बहिष्कृत भारत आणि मूकनायक याच्यापैकी काही संतांची वचने होते, परीक्षेला विचारलेला प्रश्न. त्याच्यामुळे लक्षात ठेवा, समाजातून बहिष्कृत कोणाला केलं होतं? ज्ञानेश्वर महाराज का तुकाराम महाराज? ज्ञानेश्वर महाराज. म्हणून बहिष्कृत भारत या वृत्तपत्रावर संत ज्ञानेश्वरांची वचने होते.
आणि मूकनायकवर संत तुकारामांची वचने होती. लक्षात ठेवा, हे महत्वाचं आहे परीक्षेत. आणि विशेषतः या मूकनायकसाठी राजश्री शाहू महाराजांनी मदत केली होती. हे बहिष्कृत भारत जे आहे ते बहिष्कृत हितकारिणी सभा स्थापन झाली होती. त्या सभेचं एक वृत्तपत्र होतं मुखपत्र म्हणून. आणि लक्षात ठेवा, या बहिष्कृत हितकारिणी सभा जी आहे त्या या सभेचं बोधवाक्य होतं, शिका, संघटित व्हा व संघर्ष करा. त्यामुळे लक्षात ठेवा, यांचा योगा क्रम असं कोणाचाही लावायला सांगू शकतो तुम्हाला. आता प्रश्न क्रमांक 8 मध्ये तुम्हाला पहिलं अ आणि ब आहे. अ मध्ये ऑल इंडियन नॅशनल म्हणजे इंटक बद्दलची माहिती आहे आणि ब मध्ये आयटक बद्दलची माहिती आहे. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला हे आयटक म्हणजे ऑल इंडिया ट्रेड हे 1920 आहे आणि इंटक म्हणजे 1947 आहे. इथे लाला लजपतराय अध्यक्ष होते आणि इथे व्हीपी सिंग अध्यक्ष होते. तर इथं काहीच नाही, क्रॉस मल्टिप्लिकेशन झाले तुमचं, त्याच्यामुळे वरचं खाली खालचं वरी केला तर ते दोन्ही बरोबर येऊन जाईल. मग योग्य उत्तर हे पर्याय क्रमांक 4 हे त्याचं योग्य उत्तर आलंय. क्लिअर. प्रश्न क्रमांक 11 मध्ये एका व्यक्तीचं नाव वर्णनावून ओळखायचे तुम्हाला. तुम्ही हा ग्रंथ जरी व्यवस्थित बघितलात, आणि हा ग्रंथ प्रसिद्ध आहे, बऱ्याच वेळेस परीक्षेला आलेला आहे, जातीभेद विवेक सार, आणि हा आहे तुकाराम तात्या पडवळ यांचा. याच्यावरून तुम्हाला योग्य उत्तरापर्यंत व्यवस्थित जाता येतं. बाकीचं तर काही गरज लागणार नाही, बाकीचं काही तुम्हाला लक्षात येणार नाही, त्याच्यावरून त्याचं उत्तर योग्य लक्षात येईल. 12 मध्ये काही वृत्तपत्र दिलेत आणि त्या वृत्तपत्राच्या योग्य जोड्या लावा म्हटलेत. हिंदू पोट्रियत हरिश्चंद्र मुखर्जी एवढं जरी माहित असेल ना तरी फक्त 3 असलेला पर्याय एकच आहे आणि 3 नंबरचा तेच उत्तर येते, बाकी काही टेन्शन नाही. प्रश्न क्रमांक 3 मध्ये निव्वळ प्राप्ती म्हणजे दोन्ही बरोबर आहेत. 14 मधली व्याख्या फिंडले सिरास यांची आहे. आता प्रश्न क्रमांक 15 घनतेच्या बाबतीमध्ये. आपल्या 7 नंबरच्या पेपरमध्ये घनतेवर प्रश्न होता, थोडा वेगळा होता. आपल्या घनतेचा जर विचार केला तर भारताची घनता जी आहे ते 382 घनता आहे एकूण. पण आपल्याला इथे प्रश्न विचारलाय 1000 पेक्षा जास्त घनता असलेले राज्य. आपल्या भारतामध्ये सर्वाधिक घनता ही बिहारची आहे आणि त्याच्यानंतर पश्चिम बंगालची आहे. त्यानंतर काय केरळ जर विचार केला समजा, केरळची खूप कमी आहे. तर बघा, यांची 1106 आहे, याची 1028 आहे. या दोन राज्यांची घनता जर सोडली तर 1000च्या पेक्षा वरी कोणाची नाही, या दोघांचीच आहे. त्याच्यामुळे योग्य उत्तर हे असेल. आणि सगळ्यात कमी घनता ही अरुणाचल प्रदेशची आहे आणि ती फक्त 17 आहे मित्रांनो. एखाद्या दिवस डायरेक्ट आकड्यावर प्रश्न येऊ शकतो, त्याच्यामुळे लक्षात ठेवा. महाराष्ट्राची घनता आहे 365 ची घनता आहे. महाराष्ट्राला 1961 घनतेचा प्रश्न आलेला आहे याच्या अगोदर, त्या 129, आणि ते 51 ची विचारले ते 117 आली आहे. PSI हे दोन्ही प्रश्न विचारलेत, त्याच्यामुळे याला लक्षात ठेवा व्यवस्थित. आता प्रश्न क्रमांक 16 बघा. याच्यामध्ये अ आणि क चुका विधान चुकीचं दिलेलं आहे. आणि हा प्रश्न जीएसटी बद्दलचा आहे मित्रांनो. थोडस जीएसटी बद्दल अगोदर सांगतो. जीएसटी ची सुरुवात जी आहे ते 1 जुलै 2018 रोजी झाली. त्याच्यासाठी 101वी घटना दुरुस्ती करण्यात आली होती. 122 ते विधेयक होत. त्यांचे 4 स्लॉट होते, ते म्हणजे 5, 12, 16, 28, 18, 28 4 स्लॉट ठरवण्यात आले होते. आणि घटनेमध्ये
279 नावाचं एक कलम ऍड केलं, त्याने जीएसटी परिषदेची स्थापना करण्यात आली होती. ते 79 म्हणायला हरकत नाही तिथे. तर जीएसटी काउन्सिलची स्थापना तिथे झाली आणि त्याच्यासाठी सुद्धा या घटना दुरुस्तीचा अतिशय उपयोग झाला. आता विधान बघा, भारतात 1 एप्रिल नाही तर ते जुलै पाहिजे होते. एप्रिलच्या ठिकाणी काय असायला पाहिजे होते, हे बघा इथे जुलै, म्हणून हे विधान चुकीचं ठरले. ब मध्ये बरोबर आहे ते 101 विधेयक 122 आहे, तिथे 101वा घटना दुरुस्ती कायदा असा असायला पाहिजे होते. कायद्याच्या ठिकाणी विधेयक आलेलं असल्यामुळं ते विधान तुमचं चुकीचं ठरलेलं आहे. क्लिअर? चला प्रश्न क्रमांक पुढचा बघा. मग हे झालं प्रश्न क्रमांक 16. प्रश्न क्रमांक 17 मध्ये वरीलपैकी सर्व बरोबर असल्यामुळे नो टेन्शन, ड आहे तिथे. प्रश्न क्रमांक 18 मध्ये औद्योगिक धोरणावर प्रश्न आहे मित्रांनो. आणि भारताचं पहिलं औद्योगिक धोरण फर्स्ट 1948 ला मांडण्यात आलं आणि त्याच्यानंतर 1956 ला अतिशय महत्वाचं एक औद्योगिक धोरण मांडलं आणि त्यालाच आपण आर्थिक घटना म्हणतो. आणि याचं एक तत्व होतं समाजवादी समाज रचना. त्याच्यावर हा प्रश्न इथे तुम्हाला देण्यात आलाय आणि त्याच्यामध्ये अ व क बरोबर आहे. ब मग स्वातंत्र्य भारताचे पहिले 1948 ला आहे, पहिले 1956 नाही, त्याच्यामुळे ते विधान चुकीचं आहे. अ आणि क बरोबर आहे. हा 19 नंबरचा प्रश्न जो महारत्न दर्जाबद्दल आहे, खूप वेळेस बोललोय आपण, त्याचं 2 उत्तर आहे. 11 दर्जा, 11 कंपनीला त्याचा दर्जा आहे. 20 मध्ये औद्योगिक वित्ताचा बाह्य स्त्रोत हा ऋणपत्रे घेऊनच आपण करू शकतो. पुनर्निर्गुंतवणूक किंवा साधारण भाग येत नाही, फक्त ब असेल. 21 मध्ये मित्रांनो थोडस तुम्हाला निळी आणि गुलाबी क्रांतीमध्ये टेन्शन येऊ शकतं. तर लक्षात ठेवा, निळी क्रांती मत्स्य उत्पादन असेल फक्त आणि गुलाबी क्रांती हे झिंगे उत्पादन असेल. तुम्हाला सुवर्ण क्रांती बद्दलचा प्रश्न आला तर सुवर्ण क्रांती 2 बद्दलची होती, एक फळे, एक मधुमक्षिका, हे लक्षात ठेवा. दोन्हीच्या बाबतीमध्ये आहे, त्याच्यामुळे हेही तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल. ओके. तर प्रश्न क्रमांक 21 मध्ये मला एचडीआय बद्दलचा प्रश्न आहे मित्रांनो. एचडीआय ची जी सुरुवात आहे ते 1990 ला झाली होती. अमर्त्य सेन आणि महबूब उल हक यांना त्याचे जनक मानतात. एचडीआय 3 वेगवेगळ्या घटनेवरून काढलं जातं, 3 वेगवेगळ्या आयामावरून काढलं जातं. त्याच्यामध्ये मग शिक्षण असेल, चांगले जीवनमान असेल, जीएनआय असेल. याच्यामध्ये तुम्हाला परत एक गोष्ट लक्षात ठेवावं लागेल की याच्यामध्ये दिलेले जे गुण आहेत ते 0 ते 1 या पटीमध्ये दिले जातात. 2020 चा जर विचार केला तर याच्यामध्ये भारत हा 131वा होता. ओके, भारत हा 131 होता. मग याच्यामध्ये ब विधान हे तुमचं चुकीचं ठरलंय, कारण ब मध्ये देताना आपण काय दिलेलं आहे 1995, पण काय पाहिजे 1990, म्हणून 1995 नाही, म्हणून ते विधान तुमचं चुकीचं आहे. इथे पंचवार्षिक योजना दिल्यात आणि त्या पंचवार्षिक योजनेवर तुम्हाला विचारण्यात आलेलं आहे की त्याचं काय करा, प्रतिमान सांगा. तर सगळ्या 10ला 10 9-10 चे जे प्रतिमान आहेत ते सगळे पाठ करा. इथे आपण दिलेत, बाकीचे तुम्ही पाठ करून घ्या. तो 24 मध्ये इथे महाग पैशाचे धोरण, थोडस बघा, येते थोडा शब्दाचा गोंधळ होतो तुमचा, टेन्शन घेऊ नका. पैशाचे धोरण लक्षात ठेवा मित्रांनो, महाग पैशाचं धोरण कधी अवलंबलं लागतं आणि स्वस्त पैशाचं. महाग पैशाचे धोरण म्हणजे चलनाची, महाग पैशाचं धोरण बघा, महाग पैशाचं धोरण म्हणजे चलनाची वाढ करायची आपल्याला आणि इथे चलनाची घट करायची आपल्याला स्वस्त पैशाच्या ह्याच्यामध्ये. ते लक्षात ठेवा. आपल्याला चलनाची वाढ का करायची बरं? मंदी असल्यास करायची का तेजी असल्यास करायची वाढ?
एखाद्या वेळेस बघा जर अर्थव्यवस्थेमध्ये तेजी आली, अर्थव्यवस्थेमध्ये मंदीच्या काळात पैशाची तेजी आली आणि अर्थव्यवस्थेमध्ये मंदी आली, तर तेजी आली अर्थव्यवस्था जर तेज चालू लागली तर मग तेज म्हणजे फास्ट, वेग जास्त झाला समजा, अर्थव्यवस्थेचा पैशाला किंमतच राहील नाही. काय झालं नाही? पैशाला किंमतच राहिली नाही. लोक काही खरेदी करायला लागले, काही करायला लागले, तर त्यावेळेस आपण चलन वाढ करायची, महाग पैशाचं धोरण अवलंबायचं, लोकांकडला पैसा थोडासा कमी करायचा. जर मंदी आली तर चलन घट करायचं, चलन घट केली म्हणजे लोकांकडे जास्त पैसे येणार, म्हणजे स्वस्त पैशाचं धोरण अवलंबायचं आणि मग लोक आपल्या क्रियाशक्तीला वाढ देणार. ओके, चला मग पुढचा बघा. मग प्रश्न क्रमांक 25 मध्ये तुटीच्या अर्थसंकल्पाबद्दल प्रश्न आहे. तुटीचा अर्थसंकल्प हा अर्थसंकल्पाचा कुठलाही प्रकार आहे का नाही? अर्थसंकल्पाचे 3 प्रकार पडतात, समतोल असेल, तुटीचा असेल, त्याच्यामध्ये ते एक तुटीच्या अर्थसंकल्पावर प्रश्न आहे. तर इथं अ व क बरोबर आहे. उत्पादनात घट निर्माण होते. तुटीचा अर्थसंकल्प आणि उत्पादनाच्या घटीचा काही परिणाम येत नाही. महसुली अर्थसंकल्पात महसुली प्राप्ती आणि महसुली खर्च याचा समावेश होतो. आता प्रश्न क्रमांक 27 मध्ये बघा, कितीचा प्रश्न आहे हा. त्याच्यामध्ये वरीलपैकी तिन्ही चुकीचे आहेत. मग का चुकीचे आहेत ते बघावं लागेल आपल्याला. अ, ब आणि क. तुम्हाला इथं देताना दिलेलं आहे की भारतीय घटनेमध्ये सुरुवाती 26 जानेवारी पासूनच 25 भाग आणि 12 परिशिष्ट समावेश होते. तर विद्यार्थी मित्रांनो, हे सद्यस्थिती आहे. पूर्वी भारतीय घटनेमध्ये 22 भाग ते 10 परिशिष्ट होते. ते हे पूर्वी 1950 हे सध्या, म्हणून हे द्यायला पाहिजे होते, ते हे दिले म्हणून ते विधान चुकीचं ठरले तुमचं. संसदीय शासन पद्धत राष्ट्रपती आणि राज्यपाल. आता इथे राष्ट्रपती आणि किंवा राज्यपाल हे कार्यकारी प्रमुख असतात मित्रांनो, फक्त काम करायचं. वास्तव प्रमुख हे मुख्यमंत्री किंवा पंतप्रधान असतील. ओके. घटनेत भारताचे वर्णन जो आहे तो राज्याचा संघ केलेला आहे. घटनेत कुठेही संघराज्य असा उल्लेख नाही. तर आपण राज्याचा संघ आहे म्हणजे फुटूनही जाता येत नाही, त्याच्यामुळं राज्याचा संघ असायला पाहिजे होते. इथे कार्यक्रम प्रमुख असायला पाहिजे होते, तर 22 आणि 10 असायला पाहिजे होते, तर बरोबर असतो. म्हणून वरीलपैकी सर्व चुकीचे आले. क्लिअर. प्रश्न क्रमांक 28 मध्ये तुम्हाला कलम 84 संदर्भात दिलेला आहे आणि कलम 84 मध्ये पात्रता सांगण्यात आल्या मित्रांनो. कलम 84 मध्ये पात्रता सांगते की तो व्यक्ती भारतीय असावा. हे पात्रता कुठल्या आहेत? संसदेच्या आहेत. तर तो लोकसभेची निवडणूक लढवत असेल तर 25 वर्ष, राज्यसभेची निवडणूक लढवत असेल तर 30 वर्ष. हे आणि बाकीच्या तरतुदी आहेत ते आपल्याकडे एक लोकप्रतिनिधी कायदा 1951 होता. 1951. मग बाकीच्या आता इथे बघा तुम्हाला काय सांगितले, तो भारतीय नागरिक असावा, बरोबर आहे. त्याचे वय 25 वर्षापेक्षा कमी असेल. आता इथे 25 आणि 30 असे दोन आहेत, संसदेमध्ये दोन्हीचा समावेश होतो, म्हणून ते विधान तुम्हाला चुकीचं ठरवावं लागेल. ओके. फक्त अ बरोबर येईल, ब चुकीचं ठरलं. तो राज्यातून निवडणूक लढवित आहे त्या राज्यातील मतदार असावा. ते पूर्वी राज्यसभेसाठी होती तरतूद, पण लोकप्रतिनिधी कायद्यानुसार होती, 84 नुसार नव्हती. आता तीही काढून टाकण्यात आल्या. आणि तो देशातील राज्यातील कोणत्याही संसदीय मतदारसंघातील नोंदणीकृत मतदार असावा. ही जी तरतूद आहे ते लोकप्रतिनिधी कायद्यानुसार आहे, कलम 84 नुसार नाही. म्हणून याचं योग्य उत्तर फक्त अ असेल आणि चुकीचं काय खरं नाही तर बकड हे खरं नाही त्याच्या बाबतीत. क्लिअर. चला ओके. प्रश्न क्रमांक 29 बघा. आता 29 हा विभागीय परिषदेवर प्रश्न आलेला आहे आपल्याला. तर विद्यार्थी मित्रांनो, ह्या घटनात्मक परिषदा नसतात, नंतर कायद्याद्वारे अधिसूचनेद्वारे ह्या विभागीय परिषदा स्थापन झाल्यात, म्हणून घटनात्मक नाहीत. देशामध्ये एकूण 5 विभागीय परिषद आहेत आणि या विभागीय परिषदाचे जे अध्यक्ष असतात
ते भारताचे गृहमंत्री असतात. आता विधान बघा मग काय म्हणते आपलं विधान. पहिलं विधान घटनात्मक आहेत नाही, 5 आहेत. ते विधान बघा, पहिलं चुकीचं ठरलं, दुसरं बरोबर ठरले. तिसऱ्या विधानामध्ये भारताचे पंतप्रधान नाही तर गृहमंत्री अध्यक्ष असतात म्हणून ते विधान चुकीचं ठरलं. आणि पश्चिमी विभाग, आपला पश्चिम भारत, पश्चिम विभागामध्ये महाराष्ट्रामध्ये मुख्यालय आहे, म्हणजे अ व क चूक आहे आणि ब व क हे विधान त्याचं ब आणि ड हे विधान चुकी बरोबर असेल, म्हणून पर्याय क्रमांक 2 हे त्याचं योग्य उत्तर आलेलं आहे. ओके. प्रश्न क्रमांक 30 मध्ये सगळं बरोबर आहे. नो टेन्शन. 73व्या घटनादुरुस्तीची तरतूद आहे. तसंच 74व्या घटनादुरुस्तीच्या सेम तरतुदी काय असतील ते बाजूला लिहून ठेवा. ओके. प्रश्न क्रमांक 31 मध्ये बघा, आता इथे प्रश्न तसा साधा आहे पण खूप जणांचा गोंधळ होतो मित्रांनो. इथे तुम्हाला खूप जण इथे गोंधळ करून घेतात. काही प्रश्न बघा, एक कायदे मंडळ असेल, न्यायमंडळ असेल, कार्यकारी मंडळ असेल. त्या कायदे मंडळामध्ये लोकसभा आणि राज्यसभेचा समावेश. कार्यकारी मंडळामध्ये राष्ट्रपती, पंतप्रधान व मंत्रिमंडळ, आणि सोबत महान्यायवादी असतो इथे. आता इथे काय दिले बघा बरं, राज्यपाल तर कसाच येणार नाही संघ शासनामध्ये, नाहीचाच प्रश्न विचारला मित्रांनो तुम्हाला. मग महान्यायवादी येतो, पंतप्रधान येतो, राष्ट्रपती येतो, राष्ट्रपती सोबत अजून कोण येईल, उपराष्ट्रपती येतो. मग नाही मध्ये राज्यपाल, राज्यपाल कल आहे, राज्यपाल येणार नाही. राज्यसभा लोकसभा हे कायदे मंडळामध्ये येते आणि ड पण येणार नाही. त्याचं क ड हे योग्य उत्तर 4 असेल. प्रश्न व्यवस्थित बघा, तिथे येणार समावेश होत नाही असे विचारले. मग बरेच जण याचं उत्तर दुसरं नाही, तसा पर्याय बी नाही, बाकी लिहू शकतात. त्याच्यामुळे प्रश्न व्यवस्थित वाचत चला. प्रश्न क्रमांक 32 249 ते 1986 ला लागू झालं होतं, 1 नंबर. आता प्रश्न क्रमांक 33 बघा. 33 मध्ये कॅग बद्दलचा प्रश्न आहे. ओके. आणि त्या कॅगचा जर विचार केला तर भारतीय घटनेच्या कलम 148 नुसार कॅगची तरतूद आहे. कॅगचा कालावधी घटनेत निश्चित नाही. कॅगला जरी राष्ट्रपती नियुक्त करत असेल तरी सुद्धा तो राष्ट्रपतीच्या मर्जीने काम करत नाही. वयाची 5 वर्ष किंवा 65 वर्ष होईपर्यंत अशी फक्त एक साधारण तरतूद संसदीय कायद्याने केली, पण घटनेत तरतूद नव्हती. आणि कॅगला स्वतःच म्हणजे ज्यावेळेस नियुक्ती मिळते, ज्यावेळेस तो काम सोडतो त्यावेळेस कुठेही त्याला काम करता येत नाही. म्हणून याचं अ ब क बरोबर आहे आणि ड हे विधान पदावधी संपल्यानंतर कुठेही काम करता येत नाही, ड हे विधान चुकीचं असेल. राष्ट्रपतीच्या मर्जीचा ते विषय येत नाही, कारण कॅगला जर याच्यावरून लांब करायचा असेल, पदावरून दूर करायचा असेल, तर निवडणूक आयुक्ताला जसं केलं जातं तसं संसदेमधून त्याला काढावं लागतं. ओके. क्रमांक 34 मध्ये हा जो प्राधिलेख आहे, प्रतिषेध नावाचं जे रिट्स आहे, ते खासगी व्यक्तीविरुद्ध काढता येत नाही, फक्त समन्वयक प्राधिकाऱ्याच्या विरुद्धच काढता येतं. ओके. तर प्रश्न क्रमांक 35 मध्ये बघा. प्रश्न क्रमांक 35 मध्ये अचूक नसलेले, अचूक म्हणजे बरोबर नसलेले, म्हणजे तुम्हाला काय विचारायचे लक्षात घ्यायचे, चूक असलेले लक्षात घ्यायचे. मग त्याच्यामध्ये अ व ब चुकीचं आहे. तर अ मध्ये काय बघा, भारतात अमेरिकेप्रमाणे शेषाधिकार राज्यांना आहे. भारतामध्ये शेषाधिकारांचा जर विचार केला, म्हणजे जे अधिकार राज्यांना नाहीत आणि केंद्राला नाहीत त्यांना शेषाधिकार म्हणतात. ते दोघांनाही असू शकतात असे अधिकार. तर हे अधिकार आपल्याकडे राज्यांना नाहीत, तर ते कोणाला दिलेले आहेत मित्रांनो, केंद्राला दिलेले आहेत. आणि अशी तरतूद कॅनडामध्ये आहे. म्हणून हे विधान तुमचं चुकीचं ठरले. अ हे विधान म्हणून चुकीचं ठरतंय. ब विधानामध्ये घटनेच्या संघराज्य वैशिष्ट्यामध्ये विशेष बहुमताने बदल करता येतो. जर संघराज्य वैशिष्ट्यामध्ये जर बदल करायचा असेल, विशेष बहुमत तर लागतच लागतं, प्लस त्यामध्ये निम्म्या राज्यांची किंवा निमापेक्षा जास्त राज्यांची सहमती लागते. त्याच्यामुळे हे विधान चुकीचं ठरले. आणि क मध्ये आपल्याला घटना दुरुस्ती न करताय काय संसदेच्या कायदेविषयक अधिकाराचा विस्तार करता येऊ शकतो, म्हणून अ व ब विधान चुकीचं आहे. आता प्रश्न क्रमांक 36, मला मी याच्या अगोदर बोललो होतो की हा प्रश्न क्रमांक 36 राष्ट्रपतीच्या निवडीबाबत आहे.
इथं एकच लक्षात ठेवायचं, जे व्यक्ती लोकांमधून निवडून जातात, मी लोकांमधून म्हणतोय, आमदारामधून वगैरे नाही, राज्यसभेवर जाणारे आमदारामधून जातात, विधान परिषदेवरले आमदारामधून जातात, काही सदस्य राष्ट्रपती नामनिर्देशित करतो, राज्यपाल नामनिर्देशित करतो, नामनिर्देशित नव्हे जे सदस्य लोकांमध्ये, मग लोकांमध्ये एक तर विधानसभा आणि लोकसभा, आणि जे लोकांमधून निवडून जातात त्याला निर्वाचित सदस्य म्हणतात. लोकसभा आणि राज्यसभेचे निर्वाचित, लोकसभा आणि विधानसभेचे निर्वाचित सदस्य राष्ट्रपतीच्या निवडणुकीत भाग घेऊ शकतात, बाकीचे घेऊ शकत नाही. यापैकी नाही उत्तर देण्यात आलेलं आहे. सध्या तर दिल्ली आणि पुदुचेरी बद्दल तरतूद आहे मित्रांनो. जम्मू काश्मीरचा अजूनही काही उल्लेख झालेला नाही, त्याच्यासाठी एखादी कायदा करावा लागेल, मग जम्मू काश्मीरचा उल्लेख आल्यावर त्याच्यानंतर आपण बघू. त्याच्यानंतर सध्याच्या राजकीय घडामोडीवरच अतिशय अनुकूल असलेला प्रश्न तो म्हणजे पक्षांतर बंदी संदर्भातला आपण आता प्रश्न किती आहे मित्रांनो, हा क्रमांक. आता इथे काही घटना सांगतो तुम्हाला. 1952 ला 95वी घटना दुरुस्ती झाली, त्यानुसार हा परिशिष्ट 6 मध्ये हा भाग टाकण्यात आला. पूर्वीची याच्यामधली जी तरतूद होती ती 1/3 सदस्य, 1/3 सदस्य दुसऱ्या पक्षात सामील होऊ शकत होते, पण सध्याची ती तरतूद ही 2/3 सदस्य केलेली आहे. आणि ते एखाद्या पक्षात जावं लागेल, स्वतंत्र गट राहता येत नाही. त्याची स्थिती माहित नाही मला काय होईल ती, सुप्रीम कोर्ट आहे त्यासाठी. एखादा पक्ष जे अपक्ष म्हणून उमेदवार निवडून येतो, त्या अपक्ष म्हणून निवडून आलेल्या उमेदवारानं कोणत्याही पक्षात जर प्रवेश केला 6 महिन्याच्या आत, तर त्याच्यावर सुद्धा पक्षांतर बंदी लागू करता येते. म्हणजे त्याला 6 महिने काही करून काय म्हणून राहावं लागेल, अपक्ष म्हणूनच राहावं लागेल. आधी तरतूद बघा. 1985-52 घटना भाग, त्या भागच्या ठिकाणी परिशिष्ट किंवा अनुसूची असायला पाहिजे होते अ मध्ये, म्हणून अविधान तुमचं चुकीचं ठरलंय. आणि 2 विधान 102 आणि 191 याच्यामध्ये म्हणजे पक्षांतर बंदी कायदा लागू केलाय, म्हणजे तो कशा संदर्भात सूचना देण्यासाठी, अपात्रतेच्या. अपात्रतेच्या अटी कलम 102 मध्ये संसद आणि 191 मध्ये विधिमंडळाचे आहेत, म्हणून ब विधान बरोबर आहे, अविधान हे तुमचं चुकलेलं आहे. ओके, तर ते दोन्ही जागा रिक्त होत असतात. त्यांच्या 38 मध्ये 3 नंबर उत्तर आहे त्याचं. 39 मध्ये विधान परिषदेबद्दल परत तरतूद आलेली आहे, आणि विधान परिषदेची सदस्य संख्या राष्ट्रपती ठरवतील तेवढी नाही, तर त्या विधानसभेच्या विधानसभेच्या सॉरी 88/3 ओके, म्हणजे विधान परिषदेच्या 1/3 इतकी असावी, असं तिथं असायला पाहिजे होते. राष्ट्रपती ठरवत नाही, संसदेच्या मनात ते विधानसभाचे जी सदस्य संख्या आहे त्याच्या 1/3. उदाहरणार्थ महाराष्ट्राची विधानसभेची परिषद नगरसंख्या 1/3, 3 7 28, 3 संघ 18, 3 7 28. येतं आपलं थोडं 3 नम 27 ला 1 3 1896, 78च आहे मित्रांनो. आपल्याला तेवढी घेता येईल, समजा काही अडचण नाही त्याच्यामध्ये. 7 28 4 2 8, तर मग ते राष्ट्रपती ठरवत नाही त्याचं. क्लिअर. प्रश्न क्रमांक 40 मध्ये केंद्रशासित प्रदेश होते आणि नंतर कालांतराने राज्याचा दर्जा मिळाला. आता जम्मू काश्मीर तर आता केंद्रशासित प्रदेश झाले, त्याच्यामुळे 4 योग्य उत्तर लिहिणारच नाही तुम्ही, अ ब क त्याचं योग्य उत्तर असेल. आता 41 मध्ये बघा, एखादी भाषा जर राजभाषा म्हणून निवडायची असेल तर 22 भाषापैकीच असावी लागते असं काही नाही. कारण तुम्हाला जे योग्य त्याचं जर हे बघायचं असेल तर नागालँडची राजभाषा ही इंग्रजी आहे, आणि इंग्रजी ही 22 भाषांमध्ये कुठेही समाविष्ट नाही, त्याच्यामुळे त्याचं योग्य उत्तर 2 देता येईल. ओके, तर नायट्रोजन असंतुलन मागील कारण ही कीटकांचा नाश येऊ शकत नाही, त्याच्यामुळे अ व ब बरोबर आहे. 43 मध्ये हेकेलने ती हे केली होती. आता इथे वर्णावरून वातावरणाचा जर स्तर ओळखायचा असेल मित्रांनो, तर 13 किमी पर्यंत तो स्तर असू शकतो असं तिथे दिलेलं आहे. 2 नंबरचं विधान, याच्यावरून तुम्हाला योग्य उत्तर लिहिता येईल. कारण
म्हणजे वातावरणाच्या थरामधला सगळ्यात खालचा जो थर आहे त्याच्याबद्दलचं हे वर्णन आहे. आणि त्याचं योग्य उत्तर हे तुम्हाला काय लिहिता येईल मग तपंबरच लिहिता येईल. ओके, त्यानंतर पितांबर असतो, मग ते सरळ सरळ येऊन जातं. 45 मध्ये वरीलपैकी सर्व आहे. परत येऊ का बघा, इथे खोल सागरी गळईचा जो पृष्ठभाग असतो त्याला हॅडल झोन म्हणतात. 47चं 4 उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 48 थोडस बघा. इथं तुमचं अ ब क ड 4 उदाहरण दिलेत. अ ब क ड याच्यामधलं तुम्हाला अ व क बरोबर आहे. हे सो कर त्याच्या संदर्भातला आहे. तसा प्रश्न खूप पाठीमागे गेला मित्रांनो, कारण हा प्रश्न जो आहे तो पाणथळ प्रदेशाबद्दलचा प्रश्न आलेला आहे. बरोबर. 2 फेब्रुवारी पाणथळ दिवस म्हणून साजरा केला जातो. 1971 ला रामसर करार आला. तो 1974 ला लागू झाला, पण भारतानं याचा स्वीकार 1981 ला केला. आणि भारतामध्ये जगामध्ये साधारण एक 2200-2300 रामसर स्थळ आहेत. पण भारताचा जर विचार केला तर 2022 ला सद्यस्थितीमध्ये 49 रामसर स्थळ आहेत. जर महाराष्ट्राचा विचार केला, महाराष्ट्रामध्ये फक्त 2 रामसर. आणि देशामध्ये सर्वाधिक रामसर स्थळ कुठे आहेत असा प्रश्न आला, त्याचं योग्य उत्तर यूपी असेल. आणि जगामध्ये सर्वाधिक जास्त रामसर स्थळ कुठे आहेत तर त्याचं उत्तर इंग्लंड असेल. इंग्लंडमध्ये सर्वाधिक रामसर स्थळ जगामध्ये आहेत. भारतामध्ये यूपी मध्ये आहेत, एकूण 49 आहेत. आणि भारतातलं मला कमीत कमी 49वं आणि 48वं स्थळ कुठे आहेत ते तर माहित असायला पाहिजेत. 49वं जे आहे ते बकिरा अभयारण्य किंवा वन्यजीव अभयारण्य आहे, जे यूपी मध्ये आहे. आणि 48वं जे आहे ते खिजाडी या नावाचा हे आहे. आणि ते जे खिजाडी आहे ते गुजरातमध्ये आहे. लक्षात ठेवा 49-50. आणि महाराष्ट्रातले जे 2 आहेत ते एक आहे नांदूर मधमेश्वर पहिल्यांदाच, आणि तो दुसरा तलाव कुठला बुलढाण्यामधला हो, लोणार सरोवर. इथं शोकर बद्दल दिलेला आहे आणि हे लडाख मध्ये आहे. हे जे आहे ते 2021 ला 42 रामसर स्थळ म्हणून आलं होतं. आणि इथे ह्याला तलाव पांढऱ्या तलावांचा प्रदेश म्हणून ओळखलं जातं तिथे. आणि हा काळे मान असलेला बदक इथं प्रसिद्ध आहे. आता इथं काय विधान चुकले कळलं असेल मग तुम्हाला. 40वं नाही देशातलं 42वं होतं. खूप पाठीमागे प्रश्न गेलाय. एका दिवस पाठीमाग गेलं तर तुम्हाला यावं लागतं. आयोगाला म्हणू शकत नाही तुम्ही की हा प्रश्न एवढ्या पाठीमाग का गेला. आणि इथे काळी मान पाहिजे होती तर पांढऱ्या मानेचा दिले, त्याच्यामुळे ते 2 विधान तिथे चुकीचे ठरलेले आहेत. चला पुढे बघा. मग आता प्रश्न क्रमांक 50 नो टेन्शन. याच्यावरच आधारित प्रश्न क्रमांक 51 एक तुम्हाला देण्यात आलेला आहे मित्रांनो. आणि इथे कोणता आहे तर यापैकी नाही तर तो कोणता करार आहे मग रामसर करार असा असायला पाहिजे होती तिथे. ओके. 52 मध्ये नागालँड आहे. 53 मध्ये बघा काहीच करू नका तिथे. 53 मध्ये एकच काम करा, तुमचं जे ब व क चुकीचं आलंय ना, क्रॉस मल्टिप्लिकेशन करा. म्हणजे हे जे ई कोड्स आहे ते वर टाका आणि SUPAC हे खाली टाका. म्हणजे क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं, हे वरचं खाली खालचं वर केलं तर ब व क मग योग्य उत्तर येते. म्हणून ब व क हे चूक आहे तुमचं तिथे. देशामध्ये सर्वाधिक लोकसंख्याचा समूहाचा विचार करा आणि त्यांच्या उतरता क्रम लावा म्हटले तर इथे सरासरी तुम्हाला सहज लक्षात यावं लागतं. हिंदू नंतर मुस्लिम आहेत आणि मुस्लिम नंतर बौद्ध आहेत. मग बाकीच्या जोड्या तुम्हाला लावता येतात त्याच्या. ओके. आता 55 नंबरचं दोन्ही योग्य आहे. आणि हा प्रश्न का विचारला असेल बरं, ऑस्ट्रेलियाच का विचारला तर थोडंसं करंट रिलेटेड म्हणून विचारलेलं आहे. भारताने 2+2 हा पहिला अमेरिकेमध्ये होत होता. आता तो संवाद भारताने ऑस्ट्रेलिया सोबतही सुरू केला. त्याच्यामुळे हा प्रश्न एखादा कदाचित म्हणजे काहीतरी वेगळ्या टाईपने येऊ शकतो, त्याच्यामुळे हा आलेला आहे. तर भारताचे रुपे कार्ड स्वीकारणारा नेपाळ हा कितवा देश झालाय मित्रांनो, 4था देश झालाय. मग पहिले 3 तुम्हाला माहिती असायला पाहिजे. प्रश्न क्रमांक 56 बद्दल बोलतोय आपण. तर एक आहे भूतान,
दुसरा आहे सिंगापूर, तिसरा आहे UAE म्हणजे संयुक्त संस्थाने, आणि चौथा झालाय नेपाळ, तो आपला रुपे कार्ड स्वीकारणार आहे, म्हणून त्याच्यामुळे महत्वपूर्ण आहे, लक्षात ठेवा. तर प्रश्न क्रमांक 37 सॉरी 57 मध्ये बघा, 57 मध्ये तुम्हाला ब व क विधान चुकीचं दिलेलं आहे. आणि पोषण आठवडा हे पोषण महिना, बरोबर आहे ना, असंच आहे हो, याच्या बद्दलचा आहे मित्रांनो. पोषण आठवडा जो आहे तो दरवर्षी मार्च महिन्यामध्ये साजरा केला जातो, आणि पोषण महिना सप्टेंबर महिना म्हणून पाळला जातो. म्हणजे आपल्या इथे देताना काय झालं, सप्टेंबर तर मार्च, मार्च सप्टेंबर देण्यात आलेलं आहे, म्हणून ते विधान तुमचे चुकीचे ठरलेले आहेत. आता प्रश्न क्रमांक 58 मध्ये तुम्हाला जे अविधान आहे ते चुकीचं आहे. तर असुरक्षित गर्भपात हे भारतातील माता मृत्यू दराचे तिसरे कारण आहे, ते दुसरे नाही. असे प्रश्न चुकण्याची दाट शक्यता असते, तरी पण लक्षात ठेवा हे तिसरे कारण आहे, दुसरे नाही, त्याच्यामुळे ते विधान चुकीचं आहे. 59 मध्ये काही जण गोंधळ घालू शकतात इथे, त्याच्यामुळे थोडस मी तुम्हाला इथे सांगू शकतो मित्रांनो. 2 मध्ये महाराष्ट्र, महाराष्ट्र 1 व 3 एकदम आहे, कारण आता इथे गोंधळ होतो काही जणांचा, डबल पर्यायाला चुकला प्रश्न असं काही वाटू शकतं, पण नाही. गणगौर हा राजस्थान मधला आहे. ऑरेंज उत्सव हा नागपूरमध्ये पार पाडला जातो, म्हणजे महाराष्ट्र. आणि घुबड महोत्सव जे आहे तो पुण्यामध्ये आहे, महाराष्ट्रात आहे. आता तुम्हाला उत्तर लिहित असताना या गणगौर किंवा सरूल उत्सव सगळ्यांनाच माहित आहे, झारखंडचा बघा, क च 4 असलेला, आणि क च 4 असलेला एकच ऑप्शन आहे, आणि ते म्हणजे 3 नंबरचं, त्याच्यावरून तुम्हाला योग्य उत्तर लिहिता येते. बाकीचं जरी इकडे तिकडे झालं तरी सरूल उत्सव याच्या अगोदर आयोगाने विचारले, झारखंड, आणि त्याच्यावरून त्याचं उत्तर योग्य येते. कुरिल बेटाचा वाद फ्रान्स आणि रशिया दरम्यान चालू आहे. हे जे 61 नंबर आहे ते चालू घडामोडीवर सध्या असलेला, प्रत्येक गावात ग्रंथालय असलेला देशातील पहिला जिल्हा जामतारा हा झारखंड मध्ये आहे. एखाद्या दिवस जामतारा जिल्हा कुठे आहे असं येऊ शकतं, म्हणून झारखंड आहे. व्हॅक्यूम आधारित गटार प्रणाली असणारे भारतातील पहिले शहर आग्रा UP मध्ये आहे. पशुपालकासाठी समर्पित देशातील पहिले रेडिओ स्टेशन जे दुधवाने आहे ते बनासकांठा. कोणत्या राज्यात आहे असं विचारतो, गुजरात लिहा. आणि आयुष्यभानचं सांबा, सांबा हा जिल्हा जम्मू काश्मीर मध्ये आहे, लक्षात ठेवा त्याला. ओके, आता प्रश्न क्रमांक 62 मध्ये बघा थोडस. 62 मध्ये आपण प्रोजेक्ट 75 अंतर्गत एक काही पाणबुड्या बनवणार आहोत, आणि त्याच्यातली 6वी जे पाणबुडी होती मित्रांनो, ती INS वाक्षीर याचं अनावरण अलीकडेच करण्यात आलेलं आहे. म्हणजे तुम्हाला एखादं प्रोजेक्ट 75 अंतर्गत कोणत्या 6 पाणबुड्या म्हणून असं जर विचारलं तर चुकू नये, त्याच्यासाठी लक्षात ठेवा याच्यामधली एक आहे कलवरी, ते आहे खांदेरी, तर आहे करंज, तर आहे वेला, तर आहे वागीर, आणि वाक्षीर 6वी आहे. अशा 5 आणि 6वी प्रोजेक्ट 75 अंतर्गत होते. आता इथं बघा, इथे काय दिले तुम्हाला, ब व ड हे चुकीचं दिले. ब मध्ये अरबी समुद्रातील नाही तर ते हिंदी महासागर पाहिजे होते. ब मध्ये अरबी समुद्राच्या जागी काय असायला पाहिजे होते, हिंदी महासागर असा असायला पाहिजे होते, म्हणून ते विधान तुमचं चुकीचं ठरलंय. आणि ड मध्ये जी वाक्षीर याच्यापूर्वी भारतानं घेतली होती ते फ्रान्स कडून नाही, त्या ठिकाणी काय असायला पाहिजे होते, रशिया असं असायला पाहिजे होते, म्हणून हे 2 विधान आता बरोबर झाले, म्हणून पूर्वी चुकलेले होते, बाकी तर सगळं बरोबरच आहे. ओके. राजीव कुमार 15 मे 2022 ला त्यांच्या नियुक्ती झाली. एका दिवस डायरेक्ट तारखे ऑफिस नियुक्त. पहिले निवडणूक आयुक्त होते सुकुमार सेन. एका दिवस स्टेटमेंट मध्ये तुम्हाला येऊ शकतं की राजीव कुमार यांनी यांची जागा घेतली, म्हणून यांची जागा घेतली असा प्रश्न असेल, म्हणजे 24 हे निवडणूक आयुक्त असेल तर ते सुशील चंद्रा हे होते. एका दिवस स्टेटमेंट मध्ये असा प्रश्न येऊ शकतो. प्रश्न क्रमांक 64 मध्ये पहिल्या खेलो इंडिया भुवनेश्वरला झाल्या होत्या, आणि दुसऱ्या खेलो इंडिया बंगळुरूला झाल्या होत्या. फक्त स्थळाचं जे आहे ते चेंजेस झाले, पहिल्या भुवनेश्वर करा आणि दुसऱ्या बंगळुरू करा, मग योग्य येऊन जाईल, म्हणून त्या दोन्ही चुकीच्या आहेत. बॅचलर डॅड तुषार कपूरनं लिहिलं होतं. आता प्रश्न क्रमांक 66 बघा काय म्हणतोय. आपल्याकडे जे शक्ती कायदा आला त्याच्या बाबतीतला हा प्रश्न आहे. म्हणजे भारतामध्ये होणारे बलात्कार आणि महाराष्ट्रामध्ये होणारे बलात्कार याच्यावर
ताप बसवण्यासाठी जलद न्यायालय स्थापन करण्यासाठी आपण शक्ती कायदा मंजूर केला. पण हे शक्ती कायदा आणणारा महाराष्ट्र हे दुसरं राज्य आहे आणि पहिलं राज्य कोणतं आहे तर आंध्र प्रदेश आहे. तर इथे बघा मग फक्त चुकीचं आहे म्हणे. तर पहिलं राज्य आंध्र प्रदेश, दुसरं महाराष्ट्र आहे म्हणून ते चुकीचं देण्यात आले, बाकी बरोबर आहेत. ओके, एका महिन्याच्या आत आपल्याला त्याच्यावर निकाल काढायचा, तो महत्वपूर्ण आहे. प्रश्न क्रमांक 67 मध्ये काहीच करू नका, वरचं खाली खालचं वरी करा. म्हणजे मलाकाचं पॅसिफिक व हिंदी महासागर आणि जिब्राल्टर अटलांटिक व भूमध्य समुद्र असं करून टाका. 68 मध्ये 1, 2, 3 योग्य जोड्या आहेत. प्रत्येक परीक्षेच्या दृष्टीनं अतिशय महत्वाचा भाग असतोय की त्या भूगोल मधला खडक, त्याच्यावर कधी मध्ये एखादा प्रश्न असतो, खडकावर व्यवस्थित बघून घ्या. तर 69 एक ट्रिक देतो मित्रांनो तुम्हाला. 69च्या बाबतीमध्ये ते क्षेत्रफळाच्या बाबतीत आहे. तसं तर लोकसंख्येच्या बाबतीत म्हटलं तर भारत हा दुसरा देश आहे चीन नंतर, आता पहिल्या क्रमांकावर आलेलाच आहे संयुक्त राष्ट्राच्या अहवालानुसार. आणि आपली जनगणना झाली तर लगेच लक्षात येऊन जाईल की कितव्या क्रमांकावर आहे. क्षेत्रफळाच्या बाबतीमध्ये मित्रांनो असं लक्षात ठेवा, हे RKC आणि बाबा उलटा करायचा. बाबाला उलटा करायचं नाही, बाबा उलट लिहायचं. ओके, RKC बाबा हा योग्य उतरता क्रम आहे क्षेत्रफळाच्या दृष्टीनं. बरोबर, 1, 2, 3, 4, 5, 6, 7. 7 म्हणजे हा कोण आला मग? भारत आला. एखाद्या वेळेस असाही प्रश्न येऊ शकतो की क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारत हा जगातील 7वा क्रमांक आहे, भारताच्या वर असणारा 6वा आणि भारताच्या खाली असणारा 8वा देश ओळखा. तरी 8वा देश इथं अर्जेंटिना लक्षातच ठेवायचा मित्रांनो. आता इथं येत असताना ये 2 वेळेस आले, त्याच्यामुळे तुमचा गोंधळ होऊ शकतो. म्हणून इथं भारताच्या वरचा एक लक्षात ठेवायचा, कोण? ऑस्ट्रेलिया. ते भारत, ऑस्ट्रेलिया आणि अर्जेंटिना यांच्यामध्ये क्षेत्रफळाने येतो, म्हणून हे 2 देश व्यवस्थित लक्षात ठेवायची. जगामध्ये सगळ्यात जास्त क्षेत्रफळ रशियामध्ये आहे, 2 नंबरला कॅनडामध्ये आहे, लोकसंख्या कमी आहे खूप पण क्षेत्रफळ खूप आहे. 3 नंबर चीन आहे, हे अमेरिका आहे, नंतर ब्राझील आहे. ठेवा RKC आणि उलट्या पद्धतीनं बाबा लिहायचं. ओके, खालून वरी बाबा लिहायचं. इथे तुम्हाला विचारलं योग्य उतरता क्रम. मग उतरता क्रम म्हटल्यावर आपल्याकडे अर्जेंटिना, अमेरिका, भारत, कॅनडा दिले. तर कॅनडा म्हणजे ड ला आहे ते 1 नंबरला येणार. त्याच्यानंतर अमेरिका आहे ते 2 नंबरला येणार. त्याच्यानंतर तुम्हाला भारत दिलाय तो 3 नंबर येणार आणि अर्जेंटिना आहे. म्हणजे ड ब क अ पर्याय क्रमांक 2 हे त्याचं योग्य उत्तर असेल. व्यवस्थित बघून घ्या. RKC उलटा बाबा हे आपल्या जगामध्ये असलेले सर्वाधिक क्षेत्रफळाचे देश आहेत. आणि जर लोकसंख्येचा विचार केला तर भारत 1 नंबरला येईल. आता आपण सध्या अजून आपण पूर्वीचा विचार करू. चीन 1 नंबर, 2 नंबर, 2 नंबर भारत. आणि आपला जसा 7वा लोकसंख्येच्या दृष्टीने क्रमांक आहे तसा पाकिस्तानचा 7वा क्षेत्रफळाच्या दृष्टीने क्रमांक आहे तसा पाकिस्तानचा लोकसंख्येच्या दृष्टीने 7वा क्रमांक आहे जगामध्ये. ओके, प्रश्न क्रमांक 70 बघा. 70 मध्ये 2 प्रवाह दिले तुम्हाला. ब तर बरोबरच आहे, फक्त आपल्याला याच प्रवाहाबद्दल चर्चा करायची आहे, ते म्हणजे क्युरी सीओ. हा जो प्रवाह आहे तो उष्ण प्रवाह आहे, उष्ण वाऱ्याचा प्रवाह आहे. आपल्याला देताना, आणि ते बरोबर आहे, प्रशांत महासागर, उत्तर प्रशांत महासागरामध्ये म्हणजे पॅसिफिक महासागरामध्येच आहे, पण देत असताना शीत दिलाय, तिथं उष्ण असायला पाहिजे होते, म्हणून ते विधान तुमचं चुकीचं ठरलेलं आहे. ओके, आता पुढचा प्रश्न बघा. नर्मदा, आता बऱ्याच जणी तर थोडं गोंधळ करून ठेवू शकतात मित्रांनो. नर्मदा नदी ही भारतातील सर्वाधिक लांबीची पश्चिम वाहिनी नदी आहे. सॉरी, उत्तर वाहिनी नदी झाली इथं का? तर याचं योग्य उत्तर आपल्याला, ठीक आहे देऊ आपण, काही नाही. चला अजून सर्व आता हे इथं बऱ्याच वेळेस गोंधळ होऊ शकतो बघा. उत्तर वाहिनी खूप जण लिहू शकतात. आता नर्मदा नदी मुळातच काय आहे? पश्चिम वाहिनी नदी आहे. मग आता सर्वाधिक लांबीची भारतातील, तर याचं उत्तर 1 व 2 दोन्ही बरोबर नाहीत, म्हणजे 4 नंबर हे याचं योग्य उत्तर येईल. ओके, त्याचं योग्य उत्तर काय येईल मित्रांनो?
पर्याय क्रमांक 4 येईल. बरोबर. उत्तर पश्चिम वाहिनी आहे ते उत्तर वाहिनी नाही, त्याच्यामुळे लक्षात ठेवा. उत्तर वाहिनीवरील चेंबळ, बेटवा, सिंध, केन, शोण या नद्या उत्तर वाहिन्या आहेत. ओके. चला प्रश्न क्रमांक 72 मध्ये मला मनसर टेकड्या, गोंदिया इथे बघा जोड्या जुळवल्या त्यांनी देऊन दिल्यात जुळवून आपल्याला. पण इथे ब च जे आहे ते चिमूर टेकड्या, गोंदिया, इथे ड ला दरकेसा टेकड्या. हा, दरकेसा टेकड्या, गोंदिया. ठीक आहे. ब ब मध्ये एक दिलंय आणि ते चिमूर टेकड्यावर प्रश्न आहे. आणि या चिमूर टेकड्या जे आहेत ते चंद्रपूर मध्ये आहेत. आणि इथं देताना काय दिले, चिमूर टेकड्या या गडचिरोली मध्ये आहेत म्हणून दिलेलं आहे, म्हणून ते विधान तुमचं चुकीचं ठरलंय. बाकीच्या सगळ्या जोड्या व्यवस्थित लागत आहेत. आता खाड्यांचा क्रम विचारलाय तुम्हाला प्रश्न क्रमांक 73 मध्ये. मी एक ट्रिक देतो मित्रांनो, त्या ट्रिक नुसार तुम्ही कधीच खाड्याचा क्रम विसरणार नाहीत. ओके. काही तात्या, हरली, सोह्यानी, राजाने, पान दाबला, जयगडचा विजय फुलवर रुजला. काही नाही, एक दोन वेळेस जर म्हणलात ना तर थोडस झिंग झिगाट सारखं म्हणायचं, एक दोन वेळेस तुम्हाला येऊन जाते, ते काय अवघड नाही एवढं. आता इथे देताना बघा, हा जो क्रम आहे तुमचा मित्रांनो, हा उत्तरेकडून दक्षिणेकडे आहे, हे लक्षात ठेवा तुम्ही. आणि प्रश्नामध्ये विचारत असताना दक्षिणेकडून म्हणजे आपल्याला इकडून इकडे विचारत जाते. आता बघा प्रश्नामध्ये, सॉरी, अरे, हा 73 नंबर वर आहे का? हा, उत्तरेकडून दक्षिणेकडेच विचारलाय. बरोबर आहे. चला, तर इथे अ ला धर्मत्तर आहे, ब ला माहीम दिलंय, क ला बानकोट आहे आणि ड ला दाभोळ आहे. आता थोडासा गोंधळ करून घेऊच नका तुम्ही. आता काही धात्या धरली. आता तुम्हाला तर चांगलंच माहित आहे, धर्मत्तर म्हणलं की रायगडमध्ये पोहोचला, आपण माहीम म्हणलं की मुंबईमध्येच आहोत, माहीम बीच मुंबईमध्येच आहे. पण एक नंबरला माहीमच येणार, मग माहीम ब इथं लिहून ठेवायचं, जे आपल्या प्रश्नामध्ये नाही माहीम. आता हे दहीसर आलं, तातीवरा आलं, हे धर्मत्तर आलं, रोहा खाडी आली, राजापुरी खाडी आली, बानपोट खाडी आली, दाभोळची खाडी आली, हे जयगडची खाडी आली, हे विजयदुर्गची खाडी आली, हे तेरेखोलची खाडी आली. मग आपल्याला इथं देताना काय दिलं नंतर बघा बरं, धर्मत्तर आहे, म्हणजे धर्मत्तर, मग हे अ लिहायचं इथं. त्यानंतर आपल्याला इथं बानकोट दिल्या, एक दाभोळ दिल्या. आता इथं बानकोट आहे, इथं दाभोळ आहे, मग बानकोटवाली क, दाभोळवाली द, म्हणजे ब अ क ड, ब अ क ड, पर्याय क्रमांक 3 हे त्याचं योग्य उत्तर असेल. मग हे ट्रिक लक्षात ठेवा. ओके. चला प्रश्न क्रमांक 74 वर जा. या प्रश्न क्रमांक 74 मध्ये फक्त क चुकीचा आहे, तेवढंच आपण घेऊ, बाकी काय टेन्शन नाही. आता नैऋत्यवारे दिशा तर कळतात ना, हे आग्नेय असेल आणि हे नैऋत्य असेल. उदाहरणार्थ हा थोडक्यात थोडासा महाराष्ट्राचा नकाशा आहे असं समजा. मग इथला जर जिल्ह्याचा विचार केला तर सगळ्यात खाली कोणता जिल्हा आहे मित्रांनो? दुर्ग आहे. नैऋत्य वारे हे इकडून वाहत इकडे येणार आहेत, हे इकडून वाहत इकडे येणार आहेत, म्हणजे पहिल्यांदा कुठं प्रवेश करतील ते सिंधुदुर्ग मध्ये करतील. म्हणजे पालघर मध्ये नैऋत्य वाऱ्याचा विषय येणार नाही, म्हणून सिंधुदुर्गच्या जागी पालघरच्या जागी सिंधुदुर्ग असायला पाहिजे. अ व ब बरोबर आहेत. आता प्रश्न क्रमांक 75 मध्ये इथे एक तुम्हाला ट्रिक देतो. चला, किंवा पिझ्झा
अलास्का. ते तुम्हाला विचारताना काय विचारलंय, दक्षिणेकडून उत्तरेकडे. आणि हा सुद्धा क्रम कुठं आहे मग, हिमालयाकडल्या दक्षिणेकडून उत्तरेकडे असणाऱ्या अतिशय महत्वपूर्ण एक ट्रिक आहे तुमच्याकडे, म्हणजे तो प्रश्न आहे. हे बघा, शिवालिक. त्यानंतर पीर पांजाळ, भास्कर, अलास्का हे लडाख, काराकोरम. मला याचा योग्य क्रम विचारलाय मित्रांनो. आता तुमचा काराकोरम कुठून कुठे विचारलाय, दक्षिण मग इकूनच जायचंय. मग शिवालिक ब ला आहे तुमच्या प्रश्नामध्ये, म्हणून इथं पहिल्यांदा ब. त्याच्यानंतर पीर पांजाल हे तुमच्या पर्यायामध्ये क ला आहे, म्हणून ब क. त्याच्यानंतर झास्कर आहे अ ला, म्हणून अ. आणि त्याच्यानंतर काराकोरम सगळ्यात शेवटी, म्हणून इथं ड. प क अ ड हे असं पर्याय क्रमांक 3 ला आहे, म्हणून त्याचे योग्य उत्तर हे ब क अ ड असेल. मग शिवा पिझ्झा खाल्लास का, लक्षात ठेवा याला. ओके, क्लिअर. चला, माळवा प्रदेशाचं राहू, संपूर्ण विधान बरोबर आहे, नो टेन्शन. हा, इथे परत आलेला आहे प्रश्न मित्रांनो. आताच मी थोडी चर्चा केली तुम्हाला. का इथं 5 नद्या दिल्या, चंबळ, बेटवा, सिंध, केन, केन, सिंध आणि शोण. तर याच्यातलं योग्य उत्तर हे शोण आहे मित्रांनो. तर का, तर शोण ही गंगा नदीची उपनदी आहे, आणि बाकीच्या दिलेल्या 4 ह्या यमुना नदीच्या उपनदी आहेत, म्हणून त्याचं योग्य उत्तर हे पर्याय क्रमांक 4 शोण असेल. मान्सूनमुळे हिवाळ्यामध्ये आंध्र प्रदेश आणि तामिळनाडू येथे पाऊस पडतो. आता पर्याय क्रमांक प्रश्न क्रमांक 79 मध्ये सगळेच विधाने चुकीचे ठरलेत. मग आपल्याला बघावं लागेल. काही राष्ट्रीय उद्याने आणि काही अभयारण्य इथे दिलेले आहेत तुम्हाला. एक आहे कावल अभयारण्य, दुसरं दिले सिमलीपाल अभयारण्य, त्याच्यानंतर दिले रणथंबोर अभयारण्य, आणि ओरांग राष्ट्रीय उद्यान दिले तुम्हाला मित्रांनो. तर मी कुठं आहे ते लिहितो, मग का चुकले तुम्हाला लक्षात येईल. कावल तेलंगणामध्ये आहे, हे सिमलीपाल ओडिशामध्ये आहे, रणथंबोर राजस्थान मध्ये आहे, आणि हे ओरांग आसाम मध्ये आहे. क्लिअर. का चुकलं कळालं, त्याच्यामुळे चुकलेलं आहे सगळं. ओके, चला बघा मग. मृदेचा प्रकार 80च अ मधलं जर व्यवस्थित बाकी काही नाही वाचलात, किंवा देशातील दुसऱ्या क्रमांकाचे क्षेत्र व्यापलेलं आहे. पहिला क्रमांक गाळाची मृदा आहे, आणि दुसरे क्रमांक रेगुर मुद्रा. म्हणजे तुम्ही अ आणि ड याच्यावर जरी विचार केलात ना, तर याचं योग्य उत्तर येतं. अ मध्ये जे टिटॅनी फेरस सल्फाइड आहे, टिटॅनी फेरस मॅग्नेटाइट, हे जे रंगद्रव्य आहे मित्रांनो, या रंगद्रव्यामुळे जमिनीला काळा रंग प्राप्त होतो. काळा म्हणजे रेगुर मृदा म्हणतात. किंवा तुम्ही जर बघितलात देशातील दुसऱ्या क्रमांकाचं हे ड मध्ये सांगितलंय, पहिल्या क्रमांकाची गाळाची मुद्रा आहे, गाळाची मृदा आहे देशामध्ये 1 नंबरला, आणि 2 नंबरला काळी किंवा रेगूर मृदा आहे. तुम्ही 1 अ आणि ड या दोन्हीकडे जरी विचार केला, तर योग्य उत्तर हे रेगूर मृदा तुम्हाला लिहिता येते, आणि रेगूर मृदा हे 3 ला दिलेलं आहे तुम्हाला, म्हणून त्याचं योग्य उत्तर हे 3 असेल. स्थलांतरित शेती आणि प्रकार आहेत, त्याच्या योग्य जोड्या पेंडा आणि पोडू. आसाम तर माहित असेल 4, तर तुम्हाला बाकीचं काही टेन्शन येणार नाही. किंवा कोणाला बेवर माहित असेल 3, त्याच्यावरूनही उत्तर काढता येतं. जसं भारतातल्या स्थलांतरित शेतीचे उदाहरण आहेत, तसं जगातल्या सुद्धा स्थलांतरित शेतीची उदाहरणं तुम्ही बघून घ्या, परीक्षेला येतं. आता प्रश्न क्रमांक 82 बघा.
रक्ताभिसरण संस्था एक खुली आणि दुसरं बंद बद्दलचा विचार केलेला आहे. आता एक खुली रक्ताभिसरण संस्थेचा जर विचार केला तर ते रक्त एकामध्ये मिसळतं, नो टेन्शन हे असतं. माणसाची किंवा सस्तन प्राण्याची जी रक्ताभिसरण संस्था असते ती बंद असते. आणि जे आर्थ्रोपोडा मोलुस्का मधले कीटक, मोलुस्का मधले प्राणी यांची जी रक्ताभिसरण संस्था असते ती खुली रक्ताभिसरण संस्था असते. मग याच्यामध्ये परत इथे बघा, ह्या मोलुस्का मध्ये ऑक्टोपस आणि स्क्विड येतात. मग मोलुस्का मध्ये ऑक्टोपस आणि स्क्विड जर येत असतील तर त्यांची खुली रक्ताभिसरण संस्था असायला पाहिजे होते, परंतु ते अपवाद आहे. यांची रक्ताभिसरण संस्था हे बंद आहे. म्हणजे हे कशाला अपवाद आहेत? रक्ताभिसरण संस्थेच्या बाबतीत मोलुस्का मधले अपवाद आहेत. ऑक्टोपस आणि स्क्विड ची बंद रक्ताभिसरण संस्था असते, त्यांची क्लोज असते, ओपन नसते, म्हणून फक्त अयोग्य आहे आणि त्याचं ब हे चुकीचं आहे. लसिका लिम्स मोड असतात, तो भाग मेंदूचा आहे. 85 मध्ये थॅलेमेसिया रोग हा आरबीसीचा आकार कमी होतो आणि त्याच्यामुळे हृदयाचा आकार वाढतो म्हणून होत असतो. जर नाणं गिळलं तर उजव्या श्वसनीत ते अडकत असतं आपल्या श्वसन नलिकेच्या, तेही महत्वाचं आहे तुम्हाला. सगळे युनिट 87 मधले बरोबर आहेत. हे डायआटमॅस जे सोनेरी शेवाळ आहे याचं शरीर ते 2 वाल्वून बनलेलं असतं, एका वाल्वून नाही, लक्षात ठेवा. त्याला ज्यावेळेस एखाद्या पदार्थामध्ये प्रथिने आहेत की नाही असं ओळखायचं असतं, तेव्हा त्याच्यावर जर आपण कॉपर सल्फेट किंवा कॉस्टिक सोड्याचं थेंब टाकलं तर त्याचा रंग हा जांभळा होतो. आणि जर रंग जांभळा झाला तर त्याच्यामध्ये प्रथिने आहेत असं दाखवलं जातं. 89 मध्ये सांगितले. 90 मध्ये विशिष्ट उष्माधारिता C न आणि एकक SI मधलं 1 नंबर योग्य उत्तर आहे. आता समस्थानिके, मित्रांनो, समस्थानिके आयसोटोप्स बद्दल लक्षात ठेवा की त्याचा अणुअंक हा सारखा असतो आणि रासायनिक गुणधर्म सारखे असतात, भौतिक गुणधर्म सारखे नसतात. मग इथं भौतिक गुणधर्म सारखे नसतात असं असेल तरी बरोबर आलं असतं. आणि अणुअंक सारखा, अणुवस्तुमानांक सारखाच नसतो असं जरी लिहिलं असतं सगळे विधान बरोबर ठरले असते. त्याचं योग्य उत्तर अ व ब आहे. आता हे बीटा किरणावर प्रश्न आहे मित्रांनो. तुम्हाला याच्या अगोदरच याचे उत्तर, एक मिनिट, थोडस मला इथे करेक्शन करून घेतो मी. या अगोदरच्या पेपरमध्ये तुम्हाला मी याच्यावर सांगितले, पण परत एकदा फक्त प्रश्नाच्या संदर्भात आहे तेवढंच मी इथे सांगतो. च्या संदर्भात आहे तेवढं सांगतो, बाकी काही मी नाही सांगत. आता प्रश्न काय काय कशावर अवलंबून काय काय विचारले तुम्हाला विद्युत चुंबकीय क्षेत्राचं ते ठीक आहे, तिथलं सांगतो. बघा आता, अल्फा धन असतात, ऋण असतात, हे उदासीन असतात. हे हेलियमचं अणुकेंद्र, हे इलेक्ट्रॉन, हे फोटॉन. अजून एक तुम्हाला प्रश्न आहे वेगाबद्दलचा. तर वेगाचा विचार केला प्रकाशाच्या बरोबरचा सगळ्यात जास्त वेग हा यांचा असतो, त्यानंतर यांचा, याच्यानंतर यांचा, म्हणजे यांचा क्रम हा इकडून तिकडे जातो, म्हणजे कमी, थोडं कमी आणि सगळ्यात जास्त असं. आणि विद्युत व चुंबकीय क्षेत्राचा जर विचार केला तर अल्फा आणि बीटा हे 2 कण बदलतात क्षेत्र, आणि गामा हे अशा स्थितीमध्ये क्षेत्र बदलत नाही. चला आता बघा, मग बीटा किरणाबद्दलचा आपला हा प्रश्न आहे. म्हणजे आपल्याला ह्या रकान्याबद्दलचा विचार करायचा आहे. धनप्रभारित कण असतात, ऋण प्रभारित असतात, म्हणून हे विधान तुमचं काय झालंय, चुकीचं ठरलंय. अल्फा किरणापेक्षा वेगवान असतात. वेगाचा जर विचार केला तर अल्फा किरणांपेक्षा हे वेगवान, सगळ्यात जास्त हे वेगवान, त्याच्यापेक्षा कमी आहे. बघा इथे हे चिन्ह बघा इकडे गेलेलं आहे, अल्फा किरणापेक्षा हे वेगवान आहेत. ब हे विधान बरोबर आलेलं आहे. विद्युत व चुंबकीय क्षेत्रात दिशा बदलतात. मी सांगितलं अल्फा आणि बीटा किरण बदलतात आणि गॅमा बदलत नाहीत. आपण बीटा बद्दल बोलतोय. कही विधान तुमचं काय ठरतंय, बरोबर ठरतंय. आणि बीटा किरण म्हणजेच हेलियम,
तर हेलियम म्हणजे तर अल्फा कण आहेत मित्रांनो आपले. बीटा कण म्हणजे आपल्या इथं काय पाहिजे होते, इलेक्ट्रॉन असा असायला पाहिजे होते, म्हणून हे विधान चुकीचं ठरते. म्हणून इथं चुकीचं विधान अ आणि ड बीटा किरण हे अ आणि ड चूक, ते पर्याय क्रमांक 2 हे त्याचं तुमचं योग्य उत्तर येईल. क्लिअर? ओके, चला पुढे चला. मग पेंडुलमचे घड्याळ जे आहे ते गुरुत्वावर अवलंबून असतं. 95 मध्ये जोड्या आहेत, व्यवस्थित लावून घ्या त्याला. दिष्ट विद्युतधारा बघा प्रश्न क्रमांक 96 मध्ये डीसी विद्युतधारेबद्दल तुम्हाला प्रश्न आलेला आहे तिथे. आणि डीसी विद्युतधारा हे परिणामाने ठराविक काळाने बदलते. तर 2 का चुकीचं आहे, तर ते बदलत नाही, तर तिथं स्थिर राहते, त्याच्यामुळे ते विधान तुम्हाला चुकीचं देण्यात आलेलं आहे. आता प्रश्न क्रमांक 97 मध्ये अविधान किंवा 1 नंबरचं विधान कालिदासांच्या बाबतीतलं ते तुम्हाला चुकीचं देण्यात आलेलं आहे. म्हणजे तर कालिदास जे आहेत ते सम्राट अशोकाच्या नाही, तर चंद्रगुप्ताच्या काळामध्ये होते. ओके, ते चंद्रगुप्ताच्या काळामध्ये होते. मौर्य साम्राज्याच्या अमित्र गट असं बिंदुसाराचा उल्लेख केला जातो. तर हे दोन्ही विधान 99 मधले एकदम बरोबर आहेत. आणि अंदाजपत्रकाचे 3 प्रकार पडतात. आताच आपण बघितलं 3 कोणते ते बघून घ्या. आता लास्ट प्रश्न आपल्या पेपर क्रमांक 8 मधला हा 100वा प्रश्न आहे. आणि त्या 100व्या प्रश्नामध्ये अ ब क 3 हे दिल्यात. आणि ते सर्वंट्स ऑफ इंडिया, ते भारत सेवक समाज पहिल्यामध्ये दिलेला आहे हा. दुसरं सोशल सर्व्हिस लीग आहे. आणि तिसऱ्यामध्ये बहिष्कृत हितकारणी सभा दिलेली आहे. तर बघा मित्रांनो, सर्वंट म्हणजे भारत सेवक समाज हा गोपाळकृष्ण गोखले यांचा आहे. सोशल सर्व्हिस लीग हे नाम जोशी यांचे आहे. बहिष्कृत हितकारणी सभा हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे आहे. मग इथं देत असताना काय दिले बघा, नामजोशींची सर्व लीग दिल्या, न्यायमूर्ती रानडे सोशल लीग दिल्या, विरा शिंदेची बहिष्कारणी हितकारणी सभा दिल्या. तर ते विधान तुमचे सगळे चुकीचे ठरले. हे असं असतं तर ते बरोबर ठरलं असतं. म्हणून 100 नंबरच्या प्रश्नाचं उत्तर वरीलपैकी सर्व चूक असं देण्यात आलेलं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, हे होतं प्रश्न पेपर क्रमांक 8चं आपलं जे काही सोल्युशन होतं ते. आता आपला एक लास्टचा पेपर राहिलेला आहे याच्या पुढचा, तो पेपर क्रमांक 9. आणि पेपर क्रमांक 9 झाल्यानंतर 7 ऑगस्टच्या नंतर तुम्हाला 21 ऑगस्ट पर्यंत आपले झालेले पेपर आणि अभ्यासक्रम यांच्या बाबतीमध्ये व्यवस्थित बघा आणि थोडंसं चांगला अभ्यास करा. परत एकदा तुम्हाला अभ्यासासाठी खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. आपण आज इथेच थांबू.